नमस्कार. सकाळच्या महाराष्ट्र मासामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया राज्यातल्या ठळक घडामोडींवर. नांदेड जिल्ह्यातल्या काठेवाडी या गावानं वेगळाच ठसा उमटवलाय. श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणुकीची कास धरून गावानं आश्चर्यकारक परिवर्तन घडवलंय. सद्विचारांनी गावात शांती आणि समृद्धी कशी नांदू शकते याचंच उदाहरण काठेवाडीनं दिलंय. देगलूर तालुक्यातलं काठेवाडी हे अवघ्या 600 लोकवस्तीचं गाव. 2-4 वर्षांपूर्वी इतर गावांसारखीच त्यांची अवस्था. मात्र समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावाला निर्मळ ग्राम योजनेचं महत्व सांगितलं. त्याचबरोबर श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचं शिबिरही गावात झालं. त्यानंतर गावात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. कुछ अच्छी बातें करने के लिए हमने पिछले 7-8 साल से प्रयास किया और इसका परिणाम ये हुआ कि लोगों में एक ही बंधुभाव, समानता, जाति भेद सभी खत्म होकर लोकशाही का जो भी कुछ उद्देश्य है ये हमारे ही इस काठेवाड़ी गांव में चल रहा है. हर 15 दिन को एक बार मीटिंग होती सर, उसमें 3 महीने को एक बार पैसे भरना लगता. फिर जो गरजू लोग होते हैं उनको एक नहीं पैसे देते 2 रुपये ब्याज से हो. गावात रोज संध्याकाळी सत्संग होतो. त्यात सर्व धर्मीय लोक सहभागी होतात. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे, पण काठेवाडीतल्या गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून त्यावर मात केली आहे. त्याचबरोबर गावानं निर्मळ ग्राम, तंटामुक्त गाव असे पुरस्कारही पटकावलेत. नाल्यात सुद्धा काहीच दिसू द्यायचं नाही. रोडे साफ, रस्ते साफ, पाण्याची पूर्ण व्यवस्था, पुन्हा एकच कलर द्यायचं घरांना. सगळ्यांचे मन एकत्र येऊन सगळं एकच विचार करायचं. पुन्हा उद्याचं जीवन, आपण उद्या जे काम करतो ते सर्व महिला एकत्र येऊन नियोजन घेऊन पुन्हा दुसऱ्या कामाला सुरुवात करतो. मेरे गांव में झगड़ा उड़ा नहीं है. कोई सेंधी पीता, ना शराब पीता, ना कोई पत्ता खेलता. बुरी आदतें नहीं है मेरे गांव में. बहुत एक दिल से रहते हमारे सब लोग. गावात रोज दानपेटी फिरवली जाते. त्यातून जमा होणारा निधी विकासासाठी वापरला जातो. विशेष म्हणजे गावात दुकानदाराशिवाय चालणारं दुकान आहे. लोक त्यांना हवी ती वस्तू घेऊन पेटीत त्याची रक्कम टाकतात. त्याचबरोबर दर 15 दिवसाला गावातले लोक एका घरी एकत्र जेवतात. त्यामुळे सामाजिक सलोखा वाढण्यासाठी मदत झाली आहे. ईटीव्ही न्यूज, नांदेड. सकाळच्या महाराष्ट्र मासामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया काही क्षणातच राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.